राज्यात लोकसभेनंतर आता विधानसभेचा गुलाल उधळला जाणार आहे। यातच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना निश्चित असताना तिसऱ्या आघाडीने मोठा ट्विस्ट निर्माण केलाय। स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संभाजी राजे आणि प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेसाठी दोन्ही आघाड्यांसमोर परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून मोठं आव्हान उभं केलंय। आता हे आव्हान महाविकास आघाडी आणि महायुती कसं पेलणार, या आघाडीचा फटका दोन्ही आघाड्यांना बसणार का, ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी शिवानी लकडे, आपण पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। काही दिवसांवर राज्याची विधानसभा निवडणूक होण्याची चिन्हे, तशा हालचाली सुरू झाल्यात। महाविकास आणि महायुतीमध्ये सध्या जागा वाटपासाठी बैठकांचा जोर लागलाय। दोन्हीकडे तीन प्रमुख पक्ष एकत्र आले आहेत, पण नव्या समीकरणामुळे प्रत्येक मतदारसंघात दोन्हीकडून प्रत्येकी एकाच पक्षाला लढण्याची संधी मिळणार आहे। यातूनच अनेक इच्छुकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे। यामुळे काहींनी आतापासूनच राजकीय सोयीसाठी पक्षाला रामराम करून नव्या पक्षात प्रवेश करतायत। परिवर्तन महाशक्ती या आघाडीकडे राज्यात सध्या तरी प्रत्येक मतदारसंघात प्रबळ उमेदवार नाहीत, पण बऱ्याच मतदारसंघात त्यांना आयते प्रबळ उमेदवार मिळण्याची शक्यता आहे। महाविकास आणि महायुतीची उमेदवारी न मिळालेले काही नेते या आघाडीत प्रवेश करण्याची चिन्हे आहेत। बंडखोरी करून अपक्ष लढण्यापेक्षा एखादा पक्ष असावा म्हणून या आघाडीला काही नेते प्राधान्य देण्याची शक्यता आहे। राज्यात सध्या आरक्षणाचा आणि शेतकऱ्यांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे। या मुद्द्यांचा लोकसभेच्या निकालांवरही परिणाम झाला होता। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा आता महायुती सरकारवर विश्वास राहिला नाही असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही। तिसऱ्या आघाडीत संभाजी राजे असल्यामुळे मराठा आंदोलकांची मते परिवर्तन महाशक्तीच्या उमेदवारांना मिळू शकतात। तसंच राजू शेट्टी आणि बच्चू कडू सातत्याने शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आवाज उठवत असल्याने शेतकऱ्यांचाही पाठिंबा मिळण्याचा अंदाज आहे। यामुळे या निवडणुकीत मत विभागण्याचीही शक्यता आहे। मत जर विभागली गेली तर याचा फटका महाविकास आघाडी आणि महायुतीला बसू शकतो। तसंच आमदार बच्चू कडू सुद्धा ठामपणे सरकार विरोधात मत मांडत असतात आणि ते सरकारमध्ये सुद्धा राहिलेत। यामुळे निवडणुकीत त्यांनी काही आतले मुद्दे बाहेर काढले तर याचाही चांगलाच फटका महायुतीला बसू शकतो। महाराष्ट्रात महाविकास आघाडी महायुती यांच्याबरोबरच आता तिसरी आघाडीही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। दुसऱ्या बाजूला वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचीही भूमिका अद्याप अस्पष्ट आहे। तिकडे मनसेचे राज ठाकरे हे देखील स्वतंत्र लढण्याची भाषा करतायत। त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच चुरस निर्माण करणार आहे। त्यामुळे सरते शेवटी परिवर्तन महाशक्ती, महाविकास आघाडी तसंच महायुतीवर भारी पडणार का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पॉलिटिकल महाराष्ट्र या पेजला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।